आंबा वन परिक्षेत्रातील वणवा प्रकरणी 10 आरोपींवर कारवाई. देवरुख न्यायालयाकडून 28 मे पर्यंत वन कोठडी. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील आंबा वन परिक्षेत्रात लागलेल्या भीषण वणवा प्रकरणी वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली असून देवरुख न्यायालयाने त्यांना 28 मे 2026 पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. 5 मे रोजी निवळे आणि गोठणे परिसरात लागलेल्या वणव्यामुळे मोठे नुकसान झाले होते. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. या प्रकरणात प्रथम बापू बाजू चौगुले याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात आणखी 9 आरोपींचा सहभाग समोर आला. शाहूवाडी न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतरही गोठणे येथील स्वतंत्र वणवा प्रकरणात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार व्याघ्र राखीव क्षेत्रात वणवा लावणे हा गंभीर गुन्हा असून जंगल, वन्यजीव आणि जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार आहे. ही कारवाई क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, उपसंचालक स्नेहलता पाटील आणि सहाय्यक वन संरक्षक संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. KK न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर.